मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही फंडामेंटल्स कशा प्रकारे अनालिसिस करू शकता याचा एक नवीन टूल देणार आहे. आणि तेही टोटली फ्रीमध्ये देणार आहे आपल्या सबस्क्रायबरसाठी. सो मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की मी हल्ली ना आपल्या चॅनलवरती बरेच सारे एक फंडामेंटल आणि टेक्निकलचे व्हिडिओज बनवलेले आहेत, ज्यामध्ये मी तुम्हाला शिकवलेलं होतं एक दोन दिवसापूर्वी की 200 EMA खालचे ETF कोणते आहेत ते कसे शोधायचे. त्याआधी मी तुम्हाला शिकवलेलं होतं की लोअर व्हॅल्युएशन वाले स्टॉक्स कसे शोधायचे, 200 EMA खालचे स्टॉक कसे शोधायचे, किंवा काही ETFs बद्दल तुम्हाला शिकवलेलं 30 रुपयापासून वगैरे. सो अशा प्रकारे फंडामेंटल प्लस टेक्निकल्स व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत आहे. तुम्हाला मी काही टूल्स सुद्धा दाखवलेले आहेत, शिकवलेले आहेत वेळोवेळी, जे की तुम्हाला फ्रीमध्ये भेटत आहेत. सो आज अशाच प्रकारे मी तुम्हाला, जर तुम्हाला टेक्निकल प्लस फंडामेंटल काही स्क्रीनर्स वगैरे यूज करून एक चांगले स्टॉक्स फाइंड आउट करायचे असतील ट्रेडिंग करण्यासाठी, तर एक सॉफ्टवेअर आहे. ज्या सॉफ्टवेअर ऍक्च्युली चार्जेबल आहे. त्या सॉफ्टवेअरची तुम्हाला प्राइस पे करावी लागते, पण आपल्या सबस्क्रायबरसाठी जे आहे ते आपण ते सॉफ्टवेअर फ्रीमध्ये घेऊन आलेलो. सो तुम्हाला एक फंडामेंटल अनालिसिसचा टूल या व्हिडिओमधनं फ्रीमध्ये भेटणार आहे सर्वांना. नक्कीच त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. सो व्हिडिओला सुरुवात करतो आणि त्या टूलबद्दल तुम्हाला सांगतो. त्या टूलचं नाव आहे स्टॉकेज. ओके. स्टॉकेज बद्दल तुम्ही आधी ऐकलेलं असेलच. ही एक वेबसाईट आहे, हे एक ऍप्लिकेशन आहे, ज्यामध्ये तुम्ही टेक्निकल स्क्रीनर्स, ओके, टेक्निकल स्क्रीनर्स किंवा फंडामेंटल स्क्रीनर्सच्या बेसिसवरती जे आहे ते स्टॉक्स फिल्टर करू शकता आणि ते ट्रेडिंग करण्यासाठी तुम्हाला त्याच्यामधून शोधून काढू शकता. इवन तुम्ही याच्यामध्ये म्युच्युअल फंड्स वगैरे सुद्धा अनालिसिस सर्व गोष्टी करू शकता एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून. ओके. आता तुम्हाला जर हे स्टॉकेज हे सॉफ्टवेअर टोटली फ्रीमध्ये हवं असेल, तर तुम्हाला काही स्टेप्स फॉलो करावे लागतील. त्याची पहिली स्टेप्स आहे की तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्याची लिंक दिली आहे, त्यावरून ही सर्व प्रोसेस करावी लागेल. बट त्याआधी हे सॉफ्टवेअर काय आहे, कशाबद्दल आहे, त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देतो. लक्षात घ्या, स्टॉकेजचा फ्री प्लॅन पण आहे किंवा पेड प्लॅन पण आहे. जो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये प्लॅन देणार आहे फ्रीमध्ये, तो असणार आहे पेड प्लॅन. त्याच्यामध्ये काय काय येतं तुम्हाला लक्षात घ्या. तुम्ही समजा कदाचित फ्रीमध्ये स्टॉकेज वापरत असाल, तर एवढे सारे फीचर्स तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार नाहीत. सो सगळ्यात पहिलं म्हणजे मी तुम्हाला जे सॉफ्टवेअर देतोय त्यामध्ये काय काय इन्क्लूड आहे हे समजून घ्या. इथे मी आलो इंडायसेस वरती. सो या ठिकाणी जे आहे ते मला सर्व इंडायसेसची माहिती भेटते, गेनर्स लुजर या सर्व गोष्टी इथे समजतात. पण त्यासोबतच इथे बघा, मी तुमच्या समोर जे आहे ते इथे अनालिटिक्स मध्ये जातो. इथे ऑप्शन आहे अनालिटिक्स आणि स्कॅन्स. अनालिटिक्स आणि स्कॅन्स मध्ये गेल्यानंतर इथे सुरू होतो ऍडव्हान्स पार्ट. या ठिकाणी तुम्ही काही स्कॅन्सच्या आधारावरती स्टॉक शोधू शकता, ते फिल्टर करू शकता, त्यामध्ये ट्रेडिंग करू शकता. पहिला स्कॅन आहे प्राइस स्कॅन. यामध्ये मी गेलो की तुम्हाला इथे बघा, प्रिव्हियस डे ब्रेकआउट वाले स्टॉक्स, म्हणजे असे कोणते स्टॉक्स आहेत ज्यामध्ये प्रिव्हियस डेटा ब्रेकआउट आलेला आहे, मंथली ब्रेकआउट कोणत्या स्टॉक्समध्ये आलेला आहे, 52 वीक ब्रेकआउट कोणत्या स्टॉक्समध्ये आलेला आहे, 52 वीकचा रेंज ब्रेकआउट कोणत्या स्टॉक्समध्ये आलेला आहे, हे सर्व स्टॉक्स इथे तुम्हाला दिसतात. हे आहे प्रीमियम स्कॅन्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्ही करता स्विंग ट्रेडिंग. ओके. स्विंग ट्रेडिंग मध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे आपण ब्रेकआउट ट्रेडिंगही करू शकतो. सो मला असे शेअर्स हवेत ज्यांचा ऑल टाइम हाय ब्रेकआउट झालाय, आणि अशा स्टॉकमध्ये मला स्विंग ट्रेडिंग करायचे. कारण की समजा आता एखादा शेअर ऑल टाइम हाय ब्रेकआउट करतोय, तर ब्रेकआउट केल्यानंतर तो अजून वरती जाऊ शकतो, एक त्यांना रेंज मोकळी होऊ शकते. सो मला असे स्टॉक्स हवे जे ऑल टाइम हाय त्यांनी ब्रेकआउट केलंय. सो मी यावरती क्लिक करणार. यावरती क्लिक केल्यानंतर मला परत एक 5-6 स्कॅन झाले, ज्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय. पहिला स्कॅन आहे क्लोज क्रॉसिंग ऑल टाइम हाय. म्हणजे ऑल टाइम हाय क्रॉस करण्याच्या एकदम तो शेअर क्लोज आहे. असे 3 स्टॉक्स आहेत. त्यामध्ये क्लोज क्रॉसिंग ऑल टाइम लो, म्हणजे ऑल टाइम लो क्रॉस करण्याच्या जवळ कोणते स्टॉक्स, असा एकही स्टॉक्स नाही. इथे बघा, क्लोज विथ इन ऑल टाइम हाय झोन, असे 115 स्टॉक्स आहेत. सो अशा प्रकारे विविध स्क्रीनर्स समजा मी हा शेअर आता इथे ओपन करतो. ओके. इथे बघा, हे 3 स्टॉक्स मला असे भेटले जे त्यांच्या ऑल टाइम हाय क्रॉस करण्याच्या जवळ आहेत. आता जर मला वाटलं, जर मला योग्य वाटलं, तर मी ह्यामध्ये स्विंग ट्रेडिंग करू शकतो. म्हणजे स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक्स कशा प्रकारे शोधायचे, स्टॉक्स कशा प्रकारे फिल्टर करायचे, हे बेसिकली हे सॉफ्टवेअर जे तुम्हाला गोष्टी इझी करून देतं. आता ऑल टाइम हाय पासून मी थोडंसं गेलो मागे. इथे बघा, आता समजा मला असे स्टॉक्स हवे जे 52 वीक्सचा हाय ब्रेकआउट करतात, ते मी यावरती क्लिक करतो. म्हणजे मल्टिपल स्कॅन्स तुम्हाला एका ठिकाणी भेटतात. थोडंसं खाली या. इथे तुम्हाला व्हॉल्यूम अँड डिलिव्हरी स्कॅन्स आहे, टेक्निकल स्कॅन्स आहेत. मी टेक्निकल स्कॅन्समध्ये गेलो. सो टेक्निकल स्कॅन्समध्ये गेल्यानंतर मला इथे परत मल्टिपल स्कॅन्स झालीत बघा. विकली सिंपल मुव्हिंग एव्हरेज स्कॅन्स किंवा सिंपल मुव्हिंग एव्हरेज स्कॅन्स आलं. सिंपल मुव्हिंग एव्हरेजला क्लिक केलं मी. ओके. एक मिनिटात इथे बघा, कमोडिटीचे स्कॅन्स वगैरे सुद्धा आहेत. सो आता मी इथे सिंपल मुव्हिंग एव्हरेजला क्लिक केलं आणि मला असे स्टॉक्स हवेत जे 200 SMA खाली आहेत. मी तुम्हाला ह्याच्या आधी व्हिडिओ बनवला बघा, 200 SMA खालचे स्टॉक्स कसे शोधायचे. सो मला असे स्टॉक्स हवे, ते मी या ठिकाणी येऊन शोधू शकतो. इथे बघा, 50 EMA, 100 EMA क्रॉसिंग, हे सगळे तुम्हाला
जे क्रॉस ओव्हर असतात 100 EM आणि 200 EM क्रॉस करा वगैरे असे सर्व भेटतात. आता इथे बघा क्लोज क्रॉसिंग 220 SMA फ्रॉम अबाव. सो इथे मी क्लिक केली. सो माझ्यासमोर असे स्टॉक्स आले ज्यांनी 20 SMA च्या खाली ते क्लोज झालेले आहेत आजच्या दिवसामध्ये. सो अशा प्रकारे तुम्ही हे स्टॉक फिल्टर करू शकता. इथे 20 आहे, तुम्ही 200 पण टाकू शकता, तेही शोधू शकता. इथे बघा तुम्हाला 200 वाले स्कॅन्स या ठिकाणी खाली भेटणार. सो सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी त्या प्लॅनमध्ये भेटतात जो मी तुम्हाला फ्रीमध्ये देतो. त्यानंतर चार्ट पॅटर्न्स. ओके, चार्ट पॅटर्न्स तुम्ही ते चार्ट पॅटर्न्सच्या अनुसार सुद्धा शोधू शकता. ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज. ओके, आता ट्रेडिंग स्ट्रॅटेजीमध्ये काय की ओपन डे बुलिश स्ट्रॅटेजी म्हणजे समजा आता 1 डे बुलिश स्ट्रॅटेजीमध्ये काय कोणत्या ह्याच्यामध्ये मोमेंटम आहे तो असे स्टॉक्स तुम्हाला इथे भेटू शकतात. किंवा इन्व्हेस्टमेंट आयडियाजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काही इन्व्हेस्टमेंटसाठी जे स्टॉक सजेस्ट करतायत सो ते तुम्हाला इथे दिसते की बाबा कोणत्या स्टॉक्समध्ये स्कोअर काय आहे, कोणत्या स्टॉक्समध्ये चांगली पोटेन्शियल आहे तुम्हाला दिसते. सेक्टर रोटेशन वगैरे हे सर्व ऍक्च्युली प्रो प्लॅनमध्ये जसं तो आपल्याकडे इन्क्लूड नाही आहे. सो अशा प्रकारे तुम्ही मल्टिपल फंडामेंटल प्लस टेक्निकल स्कॅनचा वापर करू शकता. आता हे तुम्हाला जेवढे स्कॅन्स दिसत आहेत ना त्या प्रत्येकावरती एक एक डिटेल व्हिडिओ बनवू शकतो. ठीक आहे, म्हणजे 200 SMA वाले स्कॅन कसे वापरायचे, EM वाले कसे वापरायचे, ब्रेकआउट वाले कसे वापरायचे, प्रत्येकावरती डिटेल व्हिडिओ बनवू शकतो. बट मी तुम्हाला खूप शॉर्टमध्ये सांगतो. इथे बघा आपलं फंडामेंटल स्कॅनमध्ये हे सर्व स्कॅन्स आले म्हणजे डिव्हिडंड स्कॅन. आता कोणता शेअर कन्सिस्टंटली डिव्हिडंड पे करतोय. सो इथे कन्सिस्टंट डिव्हिडंड पे वरती आलो, क्लिक केली. सो हे इथे 32 स्टॉक्स आहेत जे कन्सिस्टंटली डिव्हिडंड पे करतात. आता 2011 पासून या शेअरने एकूण 70 वेळा डिव्हिडंड पे केले TCS या शेअरने. क्रिझिलने 65 वेळा पे केलं. सो हे सर्व डिटेल्स तुम्हाला भेटतात जेव्हा मी तुम्हाला जो प्लॅन देणार आहे ह्यांचा फ्रीमध्ये तो घेतल्यानंतर. ओके, इन्व्हेस्टमेंट आयडिया, इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी सर्व गोष्टी या ठिकाणी इन्क्लूड आहेत. फ्युचर आणि ऑप्शन स्कॅन्स पण आहेत. फ्युचर आणि ऑप्शन स्कॅन्सवर या. सो इथे इंटरेस्ट आपलं ओपन इंटरेस्ट प्रमाणे तुम्हाला इथे स्कॅन्स आलेत. सेक्टर वाईज स्कॅन्स तुम्हाला आलेले आहेत. इंडेक्स ऑप्शन स्कॅन्स, कॅन्डलस्टिक स्कॅन्स, बुलिश कॅन्डल कोणत्या स्टॉक्समध्ये बनली आहे, बिअरिश कोणत्या स्टॉक्समध्ये बनली आहे, सर्व गोष्टी तुम्हाला इथे मिळत आहेत. ठीक आहे, इन्व्हेस्टर पोर्टफोलिओमध्ये गेलात की जे मोठमोठे इन्व्हेस्टर्स आहेत समजा राकेश झुनझुनवाला, RK दमानी, सो ह्यांचे पोर्टफोलिओ तुम्हाला पाहायला भेटतात. ह्यांच्या पोर्टफोलिओमध्ये कोणते स्टॉक्स आहेत, काय आहेत वगैरे वगैरे. मी तुम्हाला जसं म्हटलं की ह्या एका सॉफ्टवेअरबद्दल मल्टिपल व्हिडिओ इथे बनवू शकतात. बट सर्वात इथे आजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये मल्टिपल व्हिडिओ हवे असतील मला नक्की कमेंटमध्ये सांगाच. पण हे स्टॉक्स इफेक्टिव्हली कसं वापरायचं याबद्दल मी डिटेल व्हिडिओ बनवू शकतो. पण त्याआधी हे सॉफ्टवेअर तुम्हाला सगळ्यांना जर हवं असेल फ्रीमध्ये तर तुम्ही जर ह्याचं प्रीमियम व्हर्जन घ्यायला गेलात. ओके, आता प्रीमियम व्हर्जन जर घ्यायला गेलात जे माझ्याकडे आहे ते तुम्हाला 399 रुपये महिन्याला पडणार. ठीक आहे, सो तुम्हाला मी आता हे प्रीमियम व्हर्जन 1 महिन्यासाठी टोटली फ्रीमध्ये देणार आहे. 1 महिन्यानंतर तुम्हाला वापरायचं नसेल तुम्ही बंद करू शकता. बट 1 महिना ऍटलीस्ट तुम्ही फ्रीमध्ये हे व्हर्जन वापरायचं आहे. मी सर्वांना तुम्हाला देणार आहे. त्यासाठी काय करायची प्रोसेस ती मी तुम्हाला सांगतो. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं. सगळ्यात पहिली प्रोसेस म्हणजे काय की तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जे आहे ते आपण त्या ठिकाणी तुम्हाला एक लिंक दिलेली आहे स्टॉकेजची. लक्षात घ्या तुम्हाला त्याच लिंक म्हणून जाणं गरजेचं आहे. ओके, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जावा. एक लिंक मी तुम्हाला दिली आहे. ती लिंक तुम्ही मोबाईल, लॅपटॉप कुठूनही ओपन करून त्याचा वापर करू शकता. सो ती लिंक जी आहे ती या ठिकाणी मी आता ओपन करतो. ठीक आहे, ओपन केल्यानंतर मला पहिलं माझं जे अकाउंट आहे ते इथे लॉग आउट करू दे जेणेकरून मी तुम्हाला नवीन तयार करून दाखवेन. ठीक आहे, ओके. इथे बघा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक आहे ती लिंक तुम्ही एकदा ओपन केली की तुमच्यासमोर अशा प्रकारची स्क्रीन जी आहे ती इथे ओपन होणार. अशा प्रकारची स्क्रीन ओपन झाल्यानंतर मोबाईलवर सुद्धा तुम्हाला इथे दिसतंय वरती एक छोटासा ऑप्शन दिसतोय बघा, रजिस्टर्ड फॉर फ्री. लक्षात घ्या हा पॅक जर तुम्हाला फ्रीमध्ये हवा असेल 399 रुपयाचा पॅकेज जर तुम्हाला फ्रीमध्ये हवा असेल तर मी जी प्रोसेस इथे सांगतो तीच फॉलो करायची. रजिस्टर फॉर फ्रीवरती जावा. रजिस्टर फॉर फ्रीवरती गेल्यानंतर तुम्हाला इथे बरेचसे ऑप्शन्स येतात. लाईक गुगलचा ऑप्शन येतो, FBचा ऑप्शन येतो, ॲपलचा ऑप्शन येतो. तुम्ही कोणताही ऑप्शन निवडू शकता. ठीक आहे, समजा किंवा तुम्ही इथे कंटिन्यू विथ ईमेलवरती क्लिक करा. तर या ठिकाणी मी काय करतो, या ठिकाणी मी क्लिक करतो कंटिन्यू विथ ईमेलवरती. ओके, सो कंटिन्यू विथ ईमेलवरती क्लिक केला की तुम्हाला इथे तुमचं मोबाईल ईमेल आयडी, नाव, पासवर्ड आणि मोबाईल नंबर टाकून ऍक्सेप्ट करून क्रिएट अकाउंट करायचे. तुम्ही जर नवीन अकाउंट क्रिएट केलं तर तुम्हाला हे पॅकेज फ्रीमध्ये भेटणार. सो आता मी इथे माझं ईमेल, फर्स्ट नेम वगैरे टाकून घेतो, सर्व प्रोसेस करतो आणि त्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस इथे दाखवतो. ओके, सो इथे या ठिकाणी जे ते मी माझं रजिस्ट्रेशन करून घेतलेलं आहे. ईमेल, मोबाईलवरती OTP आलेला तो इथे मी व्हेरीफाय करून सुद्धा घेतलेला. सो आता मला इथे जायचं आहे. मला इथे टॉप राईट कॉर्नरमध्ये बघा ऑप्शन दिसतो आहे प्राइजिंग. ठीक आहे, इथे मला प्राइजिंगचा ऑप्शन दिसतो आहे. तुम्हाला मोबाईलवरती नक्की दिसणार. प्राइजिंग दिसल्यानंतर मला हा पॅकेज टाकायचा आहे स्टॉकेज प्रीमियम. ओके, स्टॉकेज प्रीमियमवरती मी गेलो. मला या ठिकाणी खाली गेल्यानंतर प्राइस आली 399 रुपये पर मंथ. ओके, 399 रुपये पर मंथ. आता 399 रुपये पर मंथ झाल्यानंतर मी काय करणार, मला तर माहिती आहे मला 1 महिन्याचं फ्री भेटतंय. सो मी इथे क्लिक करणार सबस्क्राईब वरती. ओके, सबस्क्राईब वरती क्लिक केल्यानंतर
या ठिकाणी मला माझं जे आहे ते नाव नंबर सर्व गोष्टी इथे टाकाव्या लागेल. ठीक आहे, या ठिकाणी मला सगळं नाव नंबर वगैरे गोष्टी टाकाव्या लागेल. त्या गोष्टी टाकल्यानंतर इथे ॲड्रेस तुम्ही काहीही टाकू शकता. ॲक्च्युली तुम्हाला पेमेंट करताना जो टाकावा लागतो. पिनकोड तुम्ही काही टाकू शकता. ठीक आहे, सिटी तुम्ही टाकू शकता परत एकदा, तुमचे इन्शॉर्ट डिटेल्स टाकू शकता आणि स्टेट टाकू शकता. ओके सर, सर्व टाकल्यानंतर आता आपल्याला इथे कुपन कोड टाकायचा आहे. ईमेल, फोन नंबर तुमचा व्हेरीफाय झालेला असेलच. सो या ठिकाणी जो आहे तो आपण इथे एक कुपन कोड टाकणार आहे, PTCH100. ओके, आता ह्याचा जो कुपन कोड आहे मी तो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे, तो सुद्धा तुम्ही नक्की बघा. मी अप्लाय केला. अप्लाय केल्यानंतर जो आहे तो इथे तुम्हाला डिस्काउंट भेटलेला आहे ₹399. आणि जेणेकरून तुमचा जो टोटल पॅकेज आहे तो तुम्हाला झालेला आहे फ्री, एकदम फ्री. तुम्हाला त्याच्यासाठी कोणतेही पैसे भरायची या ठिकाणी गरज नाही. तुम्ही ते बघू शकता. तुम्हाला पॅकेज डिस्काउंटमध्ये भेटलेलं आहे 0. आता इथे तुम्ही बघू शकता की तुम्हाला मी कोपन कोड वगैरे टाकून दाखवलेला होता. कोपन कोड काय आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी भेटणार आहे. सो आता एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात घ्या की हे जे तुम्हाला पॅकेज भेटते आहे ना, हे 1 महिन्यासाठी फ्री भेटणार आहे जेव्हा तुम्ही कोपन कोड टाकता तेव्हा. ओके, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हे कुपन कोडसाठीची लिंक आणि कोड दोन्ही गोष्टी दिलेल्या आहेत. ह्यामध्ये इथे तुम्हाला दिसते वन टाइम पेमेंट. ओके, तुम्ही कोणत्याही इथे तर आपल्याला पेमेंट करायचं नाही, पण इथे मेन गोष्ट काय, वन टाइम पेमेंट. म्हणजे इथे तुमचं कोणते रिकरिंग पेमेंट जात नाही आहे हे लक्षात घ्या. ठीक आहे, रिकरिंग पेमेंट म्हणजे काय की एकदा तुम्ही पेमेंट केलात की दर महिन्यानंतर तुमच्याकडनं ऑटोमॅटिक पेमेंट इथे जाणार नाही. हे फक्त वन टाइम पेमेंट आहे. ही गोष्ट खास करून लक्षात घ्या, कारण की इथे तुम्हाला कोणतं पेमेंट करायचंच नाहीये. कुपन कोड टाकायचा, फ्री भेटणार. सरळ ती प्रोसेस करून टाकायची. तुम्हाला जे प्रीमियम आहे स्टॉकेजचं ते या ठिकाणी टोटली फ्रीमध्ये भेटणार, ते तुम्ही वापरू शकता. याबद्दल तुम्हाला हवं तर मी डिटेल व्हिडिओ कसा वापरायचा याबद्दल बनवेनच. पण ह्या मनामध्ये कन्फ्युजन नका आणू की तुम्हाला दर महिन्याला पैसे कट होणार, असं नाहीये. हे वन टाइम पेमेंट आहे. सो तोच पॅकेज आपण तुम्हाला टोटली फ्रीमध्ये दिलेला आहे. 1 महिन्यासाठी तुम्ही हे पॅकेज एक्सप्लोर करू शकता आणि त्यानंतर ह्या गोष्टी सर्व अनालिसिस करून बघू शकता. ओके, तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सर्व लिंक ऑलरेडी दिलेले आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल, नक्की व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.